शिवसेना प्रत्येक वेळेस माघार घेते आणि राष्ट्रवादी बाजी मारते। ही राजकीय वर्तुळात आणि जनतेत सुरू असलेली चर्चा आता कोकण विधान परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या बदल्यात शिवसेनेने कोकणची विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंसाठी सोडल्याची चर्चा आहे। पण जनता विचारते, हा खरोखर समजूतदारपणा आहे की शिवसेनेची हतबलता? या संपूर्ण पडद्यामागच्या खेळाचे नेमके मुद्दे आणि लोकांच्या मनातील खतखत समजून घेण्यासारखे आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून रायगडचे पालकमंत्री पद रिक्त आहे। भरत गोगावले प्रत्येक वेळी मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद मिळणार असं सांगत राहिले, पण त्यांना ते मिळाले नाही। आता निवडणुका तोंडावर आल्यावर जागा सोडा तरच पालकमंत्री पद देऊ, हा राष्ट्रवादीचा फॉर्म्युला शिवसेनेने स्वीकारला अशी चर्चा आहे। जनता म्हणते, जी जागा शिवसेनेच्या संख्याबळावर सहज जिंकता आली असती ती फक्त एका पदासाठी तटकरेंच्या पदरात टाकली जात आहे। कोकणात शिवसेना शिंदे गटाचे संख्याबळ जास्त आहे। आमदार भरत गोगावले यांनी आपले सुपुत्र विकास गोगावले यांच्यासाठी तर नुकतेच पक्षात आलेले राजन साळवे यांनी देखील शिवसेनेतून मोठी फिल्डिंग लावली होती। पण खासदार सुनील तटकरे यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत अशी रणनीती आखली की शिवसेनेला अखेर मवाळ भूमिका घ्यावी लागली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोगावलेंना वेट अँड वॉचचा सल्ला दिला, ज्याचा अर्थ शेवटी तडजोड असाच निघतो। आता यात फायदा कोणाचा? राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे आमदार राहणार हे जवळपास निश्चित झाले। म्हणजेच राष्ट्रवादीची हक्काची जागा कायम राहिली। शिवसेनेच्या पदरात काय? तर भरत गोगावलेंना पालकमंत्री पद मिळेल अशी आशा, आणि मिळाले तरी ते किती काळासाठी? कारण निवडणुका तोंडावर आहेत। मग ही तडजोड शिवसेनेला राजकीय दृष्ट्या परवडणारी आहे का? परंतु या निर्णयामुळे कार्यकर्ते नाराज झाल्याची चर्चा आहे। कोकणात ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी विरोधात संघर्ष केला त्यांना आता पुन्हा तटकऱ्यांचेच काम करावे लागणार असल्याने स्थानिक पातळीवर संताप आहे। यालाच म्हणतात दे माय धरणी ठाय राजकारण। शिवसेनेकडे संख्याबळ असूनही त्यांना पालकमंत्री पदाची भूक होती आणि राष्ट्रवादीकडे जागा वाचवण्याचे कसब होते। तटकरेंनी शिवसेनेची हीच नस ओळखली आणि रायगडचे पालकमंत्री पद सोडण्याची तयारी दाखवून स्वतःच्या मुलाची आमदारकी सुरक्षित करून घेतले। थोडक्यात सांगायचे तर कागदावर भरत गोगावलेंना पालकमंत्री पद मिळताना दिसत असले तरी राजकीय बुद्धिबळाच्या पटावर सुनील तटकरेंनी शिवसेनेला चेकमेट केला आहे। आता या तडजोडीचा राग कोकणातील शिवसैनिक मतदानातून काढणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।